टाटाचं जे प्रोजेक्ट केला आहे, पाणी केली, त्याच्यात साधारण थोडक्यात माहिती द्या. टाटाचा कारण की हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि आपण सातारा शहरात हे करतो आहे कारण की जी आत्ता तुमचं जे ॲकॅडमिक एज्युकेशन आहे आणि तुमची इंडस्ट्री रिक्वायरमेंट आहे, तर ती इंडस्ट्री रिक्वायरमेंटप्रमाणे आता बरेच इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतात ते फ्रेशर म्हणून राहतात किंवा जे काही पॉलिटेक्निक असेल, ITIs असेल, तर त्याच्यामध्ये आपण स्किल जे तयार करायचं ते आपण ते स्किल तयार करतो आणि त्याचं हे एक सेंटर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले तसेच माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना गेले 1-1.5 वर्ष झालं शिवेंद्रराजे या गोष्टीचा फॉलोअप घेत आहेत की टाटा कन्सल्टन्सी आणि एक नगरपालिका म्हणजे नगरपालिकेने ह्या जागा त्याची CIIT म्हणून हा जो प्रोजेक्ट आहे, तर या प्रोजेक्टसाठी टाटा कन्सल्टन्सी जवळजवळ 97 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करणार, राज्य शासनाची एक 25% इन्व्हेस्टमेंट असणार आहे. तर हा प्रोजेक्ट करत असताना जो ग्रॅज्युएट म्हणजे आपण कुठलंसुद्धा डिग्री म्हणा किंवा डिप्लोमा म्हणा झाल्यानंतर जो जॉबसाठी जो मधला स्पॅन असतो किंवा एक्सपिरियन्स लागतो, तर त्या ह्याच्यासाठी टाटा कन्सल्टन्सीचा हा प्रोजेक्ट इथं चालू होणार आहे की जो मधला स्पॅन आहे त्यासाठी तो भरून काढायचा. म्हणजे 4.0 जो प्रोजेक्ट आहे त्यात AI आलं, तुमचे CNG मशीन असू देत किंवा रोबोटिक वेल्डिंग असू दे, ह्या गोष्टी सगळ्या ह्या ह्याच्यातनं हे ट्रेनिंग देणार त्या मुलांना आणि त्याचं सर्टिफिकेशन असणार महाराष्ट्र शासनाचं आणि टाटा कन्सल्टन्सीचं. इथून तुम्हाला प्लेसमेंटसुद्धा हे मिळणार किंवा स्टार्टअपसाठी जे इंडस्ट्रीला स्टार्टअप लागतो त्या स्टार्टअपसाठीसुद्धा ह्या इथून मुलं तयार होतील आणि हा मध्यवर्ती भागांमध्ये ज्याच्यापासून आपलं स्टँडसुद्धा एक इथून 10 मिनटाच्या अंतरावर आहे, सगळे कॉलेजेस 15 मिनटाच्या अंतरावर आहेत. परत हा सेंटर प्लेस दोन्ही सातारा शहर आणि जावली तालुका म्हणजे इथून ह्याचा सेंटर प्लेस हा शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून शोधून काढला आहे नगरपालिकेच्या माध्यमातून. तर नगरपालिकेने आपण ह्यांना जागा द्यायची 1 एकर. त्याचा आम्ही ज्या येणाऱ्या जनरल बॉडी असू त्या जनरल बॉडीत हा विषय घेऊ आणि आपल्या शहरातल्या मुलांसाठी एक चांगली संधी शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून इथं उपलब्ध झाली. त्याबद्दल मी टाटा कन्सल्टन्सीचे जे अधिकारी आले त्यांचं स्वागत करतो आणि लवकरात लवकर हा प्रोजेक्ट मार्गी लावावा एवढी विनंती करतो. एकंदरीत मुलांना जॉब पूर्वी तयार करण्यासाठी जे काय त्यांच्याकडे स्किल हवं आहे ती स्किल देण्याचं काम या कन्सल्टन्सीच्या म्हणजे जो एक त्यासाठी नगरपालिकेकडून एकूण किती जागा देण्यात आलेली आहे आणि जे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेतील भविष्यात त्यांना फीज असणार आहे का गव्हर्नमेंटच्या थ्रू ते चालणार आहे, कसं चालणार, काय असणार? नाही, ह्यात साधारण 5 वर्षाचा पिरियड असतो माझ्यामध्ये. हां, त्याच्यामध्ये जी फी स्ट्रक्चर असतं हे कम्प्लिटली गव्हर्नमेंट डिसाईड करणार आहे. अगदी नॉमिनल फीमध्ये हे मुलांना हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. कोर्सेस कुठले अध्यक्षांनी सांगितले, तुम्ही थोडं सविस्तर सांगितलं, कोर्सेस कुठले उपलब्ध असणार? कोर्सेस जे आहेत ते CAD रिलेटेड कोर्सेस आहेत, डिझाईन रिलेटेड. याची जर किंमत तुम्ही जर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी गेलात तर हे कोर्स करण्यासाठी त्यांना 60-70 हजार द्यावे लागतात. पण आपल्या भागातल्या मुलांसाठी काहीतरी करावं ह्याच्यासाठी आपण हे कोर्स अत्यंत म्हणजे कमी दरात असणार, त्याची फी गव्हर्नमेंटच डिसाईड करेल. अत्यल्प दरात की मुलांनी बाबा आपण कुठेतरी थोडीफार फी देतोय, अटेंडन्स असावी यासाठी आपण ते. आज जर आपली मुलं जर बघायला गेला जर इथून जर पुण्याला ह्या कोर्ससाठी जर गेली तर साधारण एक 60-70 हजार रुपये जर फी असेल तर त्याचा राहण्याचा खर्च तेवढाच येतो. मग साधारण हा 1.5-2 लाखापर्यंत हा त्या मुलांचा खर्च जातो वार्षिक किंवा जास्तसुद्धा जाऊ शकतो. तर तो आपल्याला इथं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपल्याला कमी अल्प दरात इथं मुलांना हे ट्रेनिंग मिळेल